दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, परतीच्या पावसानं पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये हजेर लावल्यानं उजनी आणि वीर धरणं आहेत. हे उजनी आणि वीर धरणामध्ये येणारी आवक आहे ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि दोन्ही धरणं हे 100% भरले असल्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं उजनी आणि वीर धरणामधून पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून हा विसर्ग सातत्यानं सुरू आहे. उजनी धरणातून जे काही आवक येते दौंडमधली ती आवकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. आज सकाळी 6 वाजता जर आपण उजनी अपडेट पाहिली तर सकाळी 6 वाजता दौंडवरून जी आवक येते ती दौंडवरून येणारी आवक ही तब्बल 77,755 क्युसेक्स इतकी दौंडची आवक झाली आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणामधून हे भीमा नदीमध्ये हे पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळे आज सकाळचा जर अपडेट आपण पाहिली तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातून हे भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल 70,000 क्युसेक्स पाणी हे सोडलं जातं आहे. काल 8 वाजल्यापासून हे रात्री 8 वाजता उजनी धरणातून हे 60,000चा विसर्ग केला होता. मात्र नंतर 10 वाजल्यापासून हा 70,000 क्युसेक विसर्ग उजनी धरणातून केला गेला आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यात असलेल्या वीर धरणामधून सुद्धा निरा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग मोठ्या प्रमाणावरती सोडला जातोय. 25 ऑगस्टपासून धरणाची पाणी पातळी आपण पाहिली तर ती 579.85 मीटर इतकी होती. म्हणजे धरण साधारण 100% भरले आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थिती संततधार पाऊस सुरू असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सुद्धा वीर धरणामधून रात्री तब्बल 71,349 क्युसेक्स विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय. त्यामुळे दोन्हीचा जो विसर्ग हा संगमजवळ येऊन मिसळतो भीमा नदीच्या पात्रामध्ये आणि त्यामध्ये भीमा नदीच्या पात्रात जर आपण पाहिलं तर दोन्हीचा विसर्ग हा जवळपास 1,40,000 क्युसेक्स आसपास इतका विसर्ग येतो. त्यामुळं नदीकाठची जी काय परिस्थिती आहे ती पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी अनेक सखल भागामध्ये हे पुराचं पाणी या ठिकाणी जाणार. हा तिसऱ्यांदा भीमा नदीला एवढा मोठ्या प्रमाणावरती हे पाणी या ठिकाणी येतं आहे. पंढरपूरले जे काही मंदिर आहे ते मंदिराला या पुऱ्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. पंढरपूर तालुक्यातले जे काही प्रमुख बंधारे ते बंधारेसुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये कोणी जाऊ नये असं आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. तसेच सुरक्षित स्थळी स्वतः जावं, तसेच त्यांचं काही साहित्य असेल ते सुद्धा शेतीचं साहित्य कृषीपंप वगैरे असतील ते सुरक्षित स्थळी ठेवण्याचं आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.